आणि पुढची बातमी तुमची चिंता वाढवणारी आहे, कारण ही बातमी झिका व्हायरसची आहे। तर जीवघेणा झिका व्हायरस पुण्यात दाखल झालेला आहे। पुणे शहरातील एरंडवणा परिसरात झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळले, त्यामुळे चिंता वाढली आहे। एक डॉक्टर आणि त्यांच्या मुलीलाच झिकाचा संसर्ग झालाय। दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणं दिसतायत। सध्या तरी त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींमध्ये अद्याप संसर्गाची कुठली लक्षणं नाहीयेत। तर पुण्यात यंदा प्रथमच झिकाच्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे महापालिकेने उपाययोजना सुरू केल्यात। दरम्यान दोन्ही रुग्णांची प्रकृती बरी असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। मात्र ऐन वारीच्या तोंडावर झिकाने एंट्री केली आहे, त्यामुळे टेन्शन मात्र आता वाढलंय। तर आपण एक नजर टाकूयात हा व्हायरस नेमका कसा पसरतो यावर। झिका हा डासांपासून पसरणारा विषाणू आहे। सामान्यतः एडिस डास चावल्यानं झिकाचा संसर्ग होतो। हे डास दिवसा आणि रात्री चावतात। विषाणू गर्भवती महिलेकडून तिच्या गर्भात देखील जाऊ शकतो। गर्भधारणेदरम्यान संसर्गामुळे काही जन्मजात दोष देखील होऊ शकतात। झिकासाठी कोणतीही लस किंवा औषध नाहीये। झिका व्हायरसची लक्षणं जाणून घेऊयात। ताप, उरळ, रॅशेस, डोकेदुखी, सांधेदुखी, लाल डोळे, स्नायू दुखणं ही झिका व्हायरसची लक्षणं आहेत। झिका झाल्यास काय काळजी घ्यायची, तर भरपूर आराम करायचा, डिहायड्रेशन टाळायला हवं, भरपूर पाणी प्यायला हवं। ताप आणि वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्यायला हवी। तर डॉक्टर कल्पना बळीवंत, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका यांनी झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली। पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय। हा झिका व्हायरस म्हणजे एक प्रकारचं एक विषाणू आहे जो की आपला डेंग्यू जसा असतो त्या प्रकारचाच तो व्हायरस आहे। आणि त्याचा प्रसार सुद्धा एडिस इजिप्ती हा जो मच्छर आहे त्याच्यापासूनच होतो। एका झिका व्हायरसने इन्फेक्टेड माणसापासून दुसऱ्या माणसाला तो त्या मच्छराच्या मार्फतच होऊ शकतो। लहान मुलांना, मोठ्यांना, तसेच स्त्रियांना, पुरुषांना सर्वांनाच असतो। पण त्यातल्या त्यात गर्भवती स्त्रियांना याचा धोका जास्त असा असतो की होणाऱ्या गर्भावरती त्याचा परिणाम वाईट होतो।